ठीक आहे ना. ग्रहण हा टॉपिक आपला झाला होता आणि त्याच्यामध्ये आपण सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, त्याच्या आधीचा भाग आपण सूर्यमाला पाहिला होता. ठीक आहे ना. एवढा भाग आपला क्लिअर झाला होता. आजचा जो भाग आहे तो आहे पृथ्वीच्या गती. पृथ्वीच्या गती म्हणजे मोशन्स ऑफ अर्थ. क्लिअर. मोशन्स ऑफ अर्थ. पृथ्वीच्या गती. पृथ्वीच्या गती, मोशन्स ऑफ अर्थ हा एक टॉपिक आहे. क्लिअर. आता पृथ्वीच्या गती जर पाहण्यापूर्वी आपण काल पाहिलं होतं बघा. काल काय पाहिलं होतं रे, तर पृथ्वीची जी परिवलन आहे, पृथ्वीचं परिवलन, बरोबर, पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते असा प्रश्न आपण काल केला होता, बरोबर. मग ते काय लक्षात ठेवायचं, पृथ्वी ही कोणत्या दिशेकडून, पश्चिमेकडून, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. क्लिअर मुद्दा. पश्चिमेकडून पूर्वेकडे. म्हणून आपल्या पृथ्वीवर जर पाहिलो आपण तर पृथ्वीवर पूर्वेकडे सूर्योदय हो. आपल्याकडे सूर्योदय हा पूर्व दिशेलाच होतो, पूर्व दिशेला. त्याचं कारण हे आहे, बरोबर आहे. जर कोणाला प्रश्न पडला की आपल्याकडे सूर्योदय हा पूर्व दिशेलाच का होतो, म्हणजे त्याचं कारण हे की आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून सूर्योदय हा पूर्वेकडे होतो. परंतु दोन असे ग्रह होते, बरोबर, ज्यामध्ये जे दोन ग्रह होते ते पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत होते. कोणते दोन ग्रह होते, कोणते? एक शुक्र आहे आणि दुसरा युरेनस आहे, बरोबर. एक शुक्र होता, शुक्र व युरेनस. शुक्र व युरेनस हे दोन ग्रह जर पाहिले तर हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे. आणि याचा अर्थ जर पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असतील तर पश्चिमेकडे सूर्योदय होत असेल. क्लिअर आहे. म्हणजे काय, तर या दोन ग्रहावर पश्चिम दिशेला सूर्योदय होत असतो. पश्चिम दिशेला सूर्योदय होतो. क्लिअर मुद्दा, बरोबर. आता महत्त्वाचा मुद्दा, आपली जी पृथ्वी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे काय, घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरते, अँटी क्लॉकवाईज. क्लिअर मुद्दा. अँटी क्लॉकवाईज हा मुद्दासुद्धा लक्षात ठेवण्यासारखा आहे. अँटी क्लॉकवाईज किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आपली पृथ्वी फिरत असते. क्लिअर. आता महत्त्वाचा मुद्दा, त्याच्यानंतरची बघा कॉन्सेप्ट आहे. बरं, प्रश्न जर विचारला की आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडेच काय फिरते, काय असेल बरं त्याचं उत्तर, नेमकं कारण काय असेल? काहीतरी कारण असेल ना, की पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडेच काय फिरते. त्याचे दोन महत्त्वाचे कारण आहेत, दोन कारणं. पहिलं जे कारण आहे, पहिलं कारण, आपली पृथ्वी ही 23.5 डिग्री पूर्वेकडे झुकलेली आहे, म्हणजे टिल्ट झाली आहे. झुकलेली किंवा म्हणा, किंवा त्याला आपण कललेली म्हणतो. कललेली आहे, झुकलेली आहे किंवा टिल्ट झाली आहे 23.5 डिग्री पूर्वेकडे, बरोबर. म्हणजे आपण काय म्हणतो, क्लिअर. बघा, ही आपली पृथ्वीचा एक प्रकारचा आकार आहे. क्लिअर आहे. आणि पृथ्वीच्या आकाराला काय म्हणतो आपण, कोणता आकार आहे पृथ्वीचा? पृथ्वीचा आकार कोणता आहे? पृथ्वीच्या आकाराला कोणता शेप म्हणतात? त्याला ॲपल नाही रे, जिओइड शेप म्हणतो आपण त्याला. पृथ्वीचा आकार हा जिओइड शेप आहे. पृथ्वीचा जो आकार आहे ना तो अंडाकृती नाही म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. बोलीभाषेमध्ये आपण ते अंडाकृती आहे म्हणतो, जसं की बोलीभाषेमध्ये आपण बजेट म्हणतो, परंतु त्याचं ओरिजिनल नाव काय, बरोबर आहे. ओरिजिनल म्हणजे संविधानाच्या भाषेमध्ये त्या बजेटला आपण काय म्हणतो आपण त्याला, ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, बरोबर, वार्षिक वित्तीय विवरणपत्र असं त्याचं संविधानाच्या माध्यमातून नाव आहे ना, किंवा कायद्याच्या भाषेत नाव आहे. मग तशाच प्रकारे आपण पृथ्वीला अंडाकृती आहे असं आपण बोली भाषेत म्हणतो, परंतु त्या पृथ्वीचा जो शेप आहे तो आहे जिओइड शेप. क्लिअर आहे. आणि पृथ्वी जी आहे, पृथ्वी, बरोबर, हे अशी 23.5 डिग्री पूर्वेकडे झुकलेली आहे. कळत आहे मुद्दा. 23.5 डिग्री पृथ्वी ही पूर्वेकडे झुकली असल्यामुळे हे पहिलं कारण झालं. आणि जे दुसरं कारण आहे, क्लिअर, दुसरं कारण, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र. चुंबकीय क्षेत्र, बरोबर आहे. अर्थ मॅग्नेटिक फील्ड, या दोन कारणामुळे पृथ्वी ही आपली पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. याचा अर्थ पूर्वेकडे सूर्योदय होत असतो, बरोबर. हे महत्त्वाचे बेसिक कारणं आहेत. क्लिअर आहे. एकदम कच्चं किंवा एकदम हलकं फुलकं कॉन्सेप्ट आहेत. क्लिअर. आता दोन अजून कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. कोणती एक कॉन्सेप्ट येते बघा, त्या कॉन्सेप्टचं नाव आहे परिवलन. परिवलन म्हणजे काय, ती कॉन्सेप्ट आहे. परिवलन म्हणजे काय, किंवा त्याला आपण रोटेशन म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला रोटेशन म्हणतात. रोटेशन म्हणजे आता माहीत आहे, रोटेशन आणि रिव्होल्यूशन आपण काल सांगितलं होतं, थोडक्यामध्ये घेतलं होतं, बरोबर. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे, बरोबर. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे त्याला आपण परिवलन किंवा त्याला आपण रोटेशन म्हणतो. क्लिअर. आणि त्याला किती वेळ लागतो, एकूण 24 तास पृथ्वीचा परिवलन कालावधी 24 तास आहे. आणि या परिवलनाचे परिणाम काय होतात पृथ्वीवर, बरोबर आहे. या परिवलनाचे परिणाम जर पाहिलो तर दिवस व रात्र ही जी संकल्पना आहे, आलं का लक्षात, दिवस व रात्र ही जी संकल्पना ही परिवलनामुळे होते, पृथ्वीच्या परिवलनामुळे होते. क्लिअर मुद्दा, बरोबर. आणि दुसरी संकल्पना कोणती, तर दुसरी संकल्पना ही आहे रिव्होल्यूशन, बरोबर, किंवा त्याला परिभ्रमण असं आपण म्हणतो.
क्लिअर. दुसरी संकल्पना कोणती? परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता कोणाभोवती फिरणे? सूर्याभोवती फिरणे, ज्याला आपण परिभ्रमण म्हणतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती जर फिरत असेल तर त्याला आपण परिभ्रमण किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? त्याला रिव्होल्यूशन आपण असं म्हणतो. रिव्होल्यूशन आपण असं म्हणतो. क्लिअर मुद्दा. आणि याला किती वेळ लागतो बरं? याला किती कालावधी लागतो? 365 दिवस. 365 दिवस बरोबर आहे. 365 दिवस 6 तास हे दरवर्षीचा हा कालावधी आहे. 365 दिवस 6 तास. क्लिअर आहे बरोबर. आता 6 तास म्हणजे आपण कुठून केलं बघा? 6 तास किंवा त्याला 1/4 सुद्धा म्हणतो आपण बरोबर, किंवा त्याला काय म्हणतो 0.25 असं सुद्धा म्हणता येईल बरोबर. 0.25 समजा एक कन्सिडर केला तर आपण. क्लिअर ना. म्हणजे हा एक समजा आता 365 दिवस आणि 6 तास. ठीक आहे. आणि नंतर आपण 4 वर्षानंतर हे 6 तास समजा एकत्र आपण काउंट केले 4 वर्ष बरोबर. 4 वेळा जर काउंट केलं 24 तास होतात आणि मग 24 तासाचा एक दिवस होतो. क्लिअर आहे. 24 तासाचा एक जो दिवस झाला तो नंतर आपण त्याला लीप इयर म्हणतो. म्हणजे 29 फेब्रुवारीला आपण तो 29 फेब्रुवारीला ॲड करतो ना, मग तोच दिवस झाला लीप वर्ष किंवा तो वर्ष जो आहे तो लीप वर्ष म्हणून कन्सिडर केला जातो. आणि महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे? साधारण वर्ष जे आहे साधारण वर्ष या साधारण वर्षामध्ये 365 दिवस आहेत. 365 दिवस. आणि जर आपण लीप वर्ष जर म्हटलं लीप इयरमध्ये 366 दिवस असतात बरोबर. 366 दिवस असतात. आणि 29 फेब्रुवारीमध्ये आपण म्हणजे काय म्हणतो, हे जे एक दिवस एक्स्ट्रा आहे तो फेब्रुवारीमध्ये आपण ॲड करतो बरोबर आहे. म्हणजे आपण जे गणितामध्ये वगैरे कॅलेंडर वगैरे कॉन्सेप्ट आहे किंवा लीप इयरची कॉन्सेप्ट इथून येते बरोबर आहे. काल तुझा तो प्रश्न होता ना की हे लीप इयर कुठून आलं, तर लीप इयर हे इथून आलं. क्लिअर बरोबर. हां. त्यानंतर पुढे जाऊ आपण थोडंसं. बरं. आता महत्त्वाचा मुद्दा, एक प्रश्न असा येतो की आपली जी पृथ्वी आहे ती सूर्याभोवती फिरत आहे बरोबर. त्याला आपण काय म्हटलं? परिभ्रमण म्हटलं. क्लिअर मुद्दा. जसं चंद्रसुद्धा होता बघा, चंद्र. क्लिअर. बरं, महिना ही कॉन्सेप्ट कुठून आली बरं? दिवस रात्र ही जी कॉन्सेप्ट आहे, दिवस रात्र ही पृथ्वीच्या काय म्हणतो आपण त्याला? पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस रात्र होतात. क्लिअर मुद्दा. किंवा जर आपण अजून जर इथं बघा, इथे एक राहिला मुद्दा कुठला, तर परिभ्रमणामुळे कोणता परिणाम पडतो? ऋतूंची निर्मिती होते बरोबर आहे. परिभ्रमणामुळे ऋतू निर्मिती होत असते आपल्या पृथ्वीवर. ऋतू निर्मिती होत असते म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे परिभ्रमणामुळे होत असते. महिना ही कॉन्सेप्ट कुठून आली बरं? महिना हे जे कॉन्सेप्ट आहे, एक महिन्यामध्ये 30 दिवसच का? एका वर्षामध्ये 365 दिवस का? परिभ्रमणामुळे. कळते मुद्दा बरोबर. एका दिवसामध्ये 24 तासच का? परिवलनामुळे. एक दिवस ही कॉन्सेप्ट बरोबर. एक दिवस आपण याला म्हणतो एक दिवस, 1 डे बरोबर. एक दिवस म्हणजे परिवलनामुळे एक दिवस किंवा 24 तास. एका दिवसामध्ये 24 तास असतात बरोबर. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात हे परिभ्रमणामुळे. मग एका महिन्यामध्ये 30 दिवसच कसे काय असतात बरोबर. ही कॉन्सेप्ट कुठून आहे बरं? तर ही कॉन्सेप्ट कुठून आहे माहिती आहे का? तर ही कॉन्सेप्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. चंद्र जो होता, चंद्र म्हणजे पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र, त्याचा परिवलन कालावधी आणि परिभ्रमण कालावधी सारखा आहे. चंद्राचा परिवलन आणि परिभ्रमण कालावधी सारखा होता. क्लिअर आहे. मग चंद्राला परिवलन करण्यासाठी किंवा परिभ्रमण करण्यासाठी किती कालावधी लागला होता? जवळपास 29 दिवस. कळत आहे मुद्दा बरोबर आहे. आणि पूर्ण त्याला काय म्हणतात माहिती आहे का? त्याला चंद्रमास असा शब्द वापरतात. चंद्रमास बरोबर. आपण म्हटलं होतं ना, समजा 7 दिवस झाले तर त्याला अष्टमी म्हणतात, पुढचे 7 दिवस पुन्हा झाले तर त्याला पंधरवाडा म्हणतात बरोबर आहे. असे 2 पंधरवाडे म्हणून एक चंद्रमास तयार होतो, एक महिना तयार होतो. ही महिना ही कॉन्सेप्ट आपण बरोबर चंद्राच्या परिवलन आणि परिभ्रमणामधून आलेली कॉन्सेप्ट आहे महिना. आणि एका महिन्यामध्ये जवळपास 30 दिवस असतात. ही कॉन्सेप्ट तिथून आलेली आहे. क्लिअर मुद्दा. बरं, पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा महत्त्वाचा मुद्दा. आता पृथ्वी ही स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरत आहे. आणि सूर्याभोवती तिचा जो फिरण्याचा जो काय म्हणतो आपण क्रम आहे ना, तो क्रम लंबवर्तुळाकार आहे. आलं लक्षात? दिशा जी आहे, दिशा म्हणजे पृथ्वी ही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार दिशेमध्ये फिरत आहे. जसं आपण काल चंद्र पाहिलो होता, चंद्रसुद्धा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार दिशेमध्ये फिरत होता. आणि पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती लंबवर्तुळाकार म्हणजे त्याला एलिप्टिकल ऑर्बिट म्हणतात. क्लिअर मुद्दा. म्हणजे कसं, तर बघा ही समजा बघा हे झाला आपला सूर्य. कॉन्सेप्ट अशी आहे, हे सूर्य आहे, युनिव्हर्सचा बॉस आहे तो. क्लिअर आहे. आणि ही पृथ्वी जी आहे, पृथ्वी आपली ही लंब वर्तुळाकार दिशेमध्ये बरोबर ही आपल्या सूर्याभोवती फिरत आहे.
क्लिअर मुद्दा. आणि असा एक काळ येतो की ज्यावेळेस पृथ्वी आणि सूर्य यांचं अंतर कमीत कमी असते आणि असा एक काळ येतो ज्यावेळेस पृथ्वी आणि सूर्य यामधलं अंतर जास्तीत जास्त असते. क्लिअर आहे. मग सूर्य आणि पृथ्वी यामधलं जर अंतर पाहिलं, सूर्य व पृथ्वी यामधलं जर अंतर पाहिलं ते अंतर किती आहे? 14.96 लाख किलोमीटर एवढं अंतर आहे. 14.96 लाख किलोमीटर, बरोबर. 14.96 लाख किलोमीटर एवढं अंतर आहे. क्लिअर. मग ही आपली पृथ्वी आहे. क्लिअर. ही आपली जर पृथ्वी पाहिली आपण, पृथ्वी इथे, बरोबर, ही आहे पृथ्वी. ,23 डिग्री पूर्वेकडे झुकलेली म्हटलं आपण. क्लिअर ना. 23.5 डिग्री पूर्वेला झुकलेली आहे. क्लिअर. मग जेव्हा ही पृथ्वी, सूर्य आणि पृथ्वी काय म्हणतो आपण, सूर्य आणि पृथ्वी यामधलं अंतर जे आहे, अंतर हे जेव्हा काय म्हणतो आपण किमान असते, किमान, त्याला आपण काय म्हटलं होतं? जुनं चुकलं होतं, बरोबर आहे, ते चुकीचं होतं. क्लिअर. त्याला काय म्हटलं होतं आपण? तिथे लिहिलं काय? लिहिलंच नाही ना? नाही लिहिलं ना. बरोबर, बरोबर. जेव्हा किमान अंतर असते, किमान अंतर, त्या किमान अंतराला आपण काय म्हटलं होतं? उपसूर्य स्थिती, बरोबर. किमान अंतर, किमान म्हणजे कमीत कमी अंतर, कमीत कमी अंतर. कमीत कमी अंतरावर जेव्हा पृथ्वी आणि सूर्य असते त्याला आपण काय म्हटलं? उपसूर्य स्थिती असं आपण म्हणतो. उपसूर्य किंवा त्याला आपण पेरिहेलियन असं पण म्हणतो. पेरिहेलियन असा शब्द वापरला जातो इंग्लिशमध्ये. आणि कोणत्या दिवशी जर असं असते तर, म्हणजे सूर्य आणि पृथ्वी हे कोणत्या दिवशी हे कमीत कमी अंतरावर असतात तर ते 4 जुलैला असते. 4 जुलै, सॉरी काय म्हणतो आपण, 3 जानेवारीला. 3 जानेवारी कळत आहे मुद्दा? 3 जानेवारीला असते. 3 जानेवारीला कमीत कमी अंतर असते, बरोबर. म्हणजे कमीत कमी म्हणजे किती अंतर? 147 दशलक्ष किलोमीटर. 147 दशलक्ष किलोमीटर एवढं अंतर सूर्य आणि पृथ्वी याचं 3 जानेवारीला असतं. 3 जानेवारीला. क्लिअर आहे. आणि जेव्हा सूर्य आणि पृथ्वी हे कमाल अंतरावर असतात, कमाल अंतर म्हणजे जास्तीत जास्त अंतरावर असतात, ठीक आहे, तर त्या स्थितीला आपण काय म्हणतो? त्या स्थितीला आपण अपसूर्य स्थिती असं पण म्हणतो. अपसूर्य किंवा त्याला अपहेलियन असं पण म्हणतो. अपहेलियन असं आपण म्हणतो. क्लिअर. आणि कोणत्या दिवशी असते ते तारीख लक्षात ठेवायची. 4 जुलैची तारीख आहे. 4 जुलैच्या दिवशी सूर्य आणि पृथ्वी ही जास्तीत जास्त अंतरावर म्हणजेच कमाल अंतरावर असतात. आणि 3 जानेवारीला सूर्य आणि पृथ्वी ही कमीत कमी अंतरावर म्हणजेच किती? 3 जानेवारीला कमीत कमी अंतरावर असतात. किती? 147 दशलक्ष किलोमीटर. आणि जास्तीत जास्त अंतर म्हणजे किती जास्तीत जास्त अंतर आहे? तर म्हणजे 4 जुलैला आपण पाहिलो ना, 4 जुलैला सूर्य आणि पृथ्वी हे खूप दुरावर असतात. म्हणजे त्याचं अंतर किती आहे? डिस्टन्स किती? 14.96 लाख किलोमीटर ना. परंतु पृथ्वीच्या सूर्याभोवती लंब वर्तुळाकार फिरण्यामुळे, परिभ्रमणामुळे, बरोबर, कधी कधी सूर्य हा पृथ्वीच्या एकदम जवळ येतो, कधी कधी हा खूप दूर जातो. क्लिअर आहे. पृथ्वी त्याच्या दूर काय म्हणतो? जवळ दूर जाते. सूर्य नाही, सूर्य हे कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि किती? 152 दशलक्ष किलोमीटर एवढं त्याचं अंतर आहे. 152 दशलक्ष किलोमीटर. क्लिअर आहे, बरोबर आहे. हे कॉन्सेप्ट होती. म्हणजे कॉन्सेप्टमध्ये प्रश्न जर विचारला आपल्याला की कसा प्रश्न, की सूर्य आणि पृथ्वी हे जेव्हा कमाल अंतरावर असतात तेव्हा त्याला उपसूर्य किंवा अपसूर्य स्थिती बनतात. शब्द मागे पुढे करतात, फक्त एवढंच मुद्दा आहे. जसं आपण केलं होतं ना आत्ता, बरोबर आहे. जसं आपण केलं होतं तसं फक्त शब्द मागे पुढे करतात. आणि मग ते कॉन्सेप्ट जर थोडंसं माहीत असेल, आता कसं लक्षात ठेवायचं हे कसं तरी आपल्याला ट्रिक करून लक्षात ठेवावं लागेल, बरोबर. किमान अंतर किंवा इथं आपण म्हणतो ना काय, 4 जुलै अपसूर्यला ए इथं आपल्याला दिसतो कॉमन, तसं काहीतरी करून लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. कॉन्सेप्ट आहे शेवटी, काहीतरी करून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. त्यात 2-3 कॉन्सेप्ट आपण पाहिल्या. 2-3 म्हणजे कोणत्या? एक आपण परिवलन सोपी कॉन्सेप्ट आहे ती, तशी परिभ्रमण सोपी कॉन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये लीप इयर ही कॉन्सेप्ट बाहेर निघते, ठीक आहे मुद्दा. त्यानंतर महत्त्वाचे कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत. कोणती कॉन्सेप्ट? तर अक्षवृत्त म्हणजे काय? अक्षवृत्त व रेखावृत्त. अक्षवृत्त व रेखावृत्त, बरोबर. अक्षवृत्ताला आपण इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड म्हणतो. लॅटिट्यूड आणि याला आपण लॉंगिट्यूड म्हणतो. लॉंगिट्यूड, बरोबर. अक्षवृत्त आणि रेखावृत्त झालं. वाचलं असेल ना याच्यापूर्वी काही ना काहीतरी याच्याबद्दल थोडंफार तरी, अक्षवृत्त रेखावृत्त काहीतरी थोडंफार तरी वाचलं असेल ना. काय कॉन्सेप्ट आहे हे?
एकतर ह्या रेषा ज्या आहेत त्या काल्पनिक आहेत, बरोबर. वास्तविकतेमध्ये किंवा रिअलमध्ये एक्झिस्ट करतात काही रेषा? रिअलमध्ये एक्झिस्ट करत नाही. पहिली गोष्ट, अक्षवृत्त आणि रेखावृत्त ह्या जर रेषा पाहिल्या तर ह्या रेषा बघा कशा आहेत, तर ह्या रेषा काल्पनिक रेषा आहे, काल्पनिक इमॅजिनरी लाईन आहेत, इमॅजिनरी लाईन आहेत. तर मुद्दा काल्पनिक रेषा आहे, काल्पनिक रेषा, बरोबर आहे. आणि या रेषांचा वापर कशासाठी होतो? मग या रेषांचा वापर जर पाहिला तर या रेषांचा वापर स्थान निश्चिती करण्यासाठी होतो, स्थान निश्चिती करण्यासाठी होतं, स्थान निश्चित करण्यासाठी. एखादी स्थान कुठे आहे ते स्थान माहीत करून घ्यायचं असेल आपल्याला तर अक्षवृत्ताचा आधार घेतला जातो आणि रेखावृत्ताचा आधार घेतला जातो, बरोबर. तिथे आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरोबर. आणि हे फक्त आपण इथे बेसिक पाहणार आहोत. उद्याच्या लेक्चरमध्ये, उद्या, बरोबर आहे, उद्या किंवा त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये, उद्याच्याच लेक्चरमध्ये होईल हे. थोडंसं ॲडव्हान्स पार्टला आपण जाणार आहोत, थोडंसं त्याच्या खोलात आपण जाणार आहोत. फक्त आज आपण त्याची तोंड ओळख, फक्त अक्षरवृत्त काय आणि रेखावृत्त काय, बरोबर आहे. आणि महत्त्वाचं मग नंतर आपल्याला तो टॉपिकसुद्धा अभ्यास करायचा आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय आणि अक्षरवृत्तीय विस्तार, क्लिअर आहे. किंवा भारताचा स्थान विस्तार आकारामध्ये सुद्धा भारताचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार ते आपल्याला वाचता येतो का, ठीक आहे. मग ते भारतातसुद्धा पाहावं लागेल आणि महाराष्ट्रातसुद्धा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आपण पाहतोच, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कामात येणार आहे, क्लिअर. म्हणजे काय स्थान निश्चिती म्हणजे काय, समजा अशा उभ्या रेषा असतील, काही अशा आडव्या रेषा असतील, ठीक आहे. मी जर म्हटलं की मी जर कुठेतरी इथे आहो, बरोबर आहे, मग कुठे आहो मी, बरोबर आहे, उभी दुसरी रेष आणि आडवी दुसऱ्या रेषापासून आपण इथे उभे आहोत असं आपण म्हणतो ना, बरोबर. उभी दुसरी रेषा आणि आडवी दुसरी रेषा म्हणजे नेमकं काय, तर स्थान निश्चिती करण्यासाठी, स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूडची गरज पडते. आणि हे आपल्या पृथ्वीवर काय म्हणतो आपण त्याला, इमेजिनरी आहे, काल्पनिक आहे, ठीक आहे. ते आपण वास्तविक काढणार तरी कसं, इतकं नद्या डोंगर सगळं आहे ते कसं काढणार आपण, ठीक आहे. ते फक्त ते इमेजिनरी आहे, एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायचे, क्लिअर मुद्दा, बरोबर. तर पहिलं पाहू आपण अक्षरवृत्त म्हणजे काय, अक्षरवृत्त पाहू सुरुवातीला, त्याच्यानंतर रेखावृत्त पाहू, ठीक आहे. बघू सुरुवातीला आपण पृथ्वीचा असा एक पृथ्वी गोल जर काढला, ठीक आहे. या पृथ्वीच्या आकाराला आपण काय म्हटलं होतं, पृथ्वीचा आकार कसा आहे, जिओइड शेप आहे, जिओइड शेप, बरोबर. मी इथे लिहितो बघा तो शब्द अजून एकदा, जिओइड शेप आहे पृथ्वीचा, अंडाकृती नाही, क्लिअर. पृथ्वीच्या आकाराला भौगोलिक भाषेत जिओइड शेप असं आपण म्हणतो, क्लिअर आहे. आता अक्षरवृत्त आपण पाहण्याच्या आधी बघा सिंपल महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे पृथ्वी आहे, ठीक आहे, जिओइड शेप आहे पृथ्वीचा. पृथ्वीच्या एकदम मध्यभागातून आपण एक अशी आडवी रेषा काढली, पृथ्वीच्या अशा मध्यभागातून आपण एक अशी आडवी रेषा काढली, त्यामुळे पृथ्वीची दोन भागामध्ये वर्गीकरण होत आहे, बरोबर आहे. आणि वरचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, ज्याला उत्तर ध्रुव असं आपण म्हणतो, उत्तर ध्रुव. आणि खालचा जो भाग झाला आहे त्याला आपण काय म्हणतो, ज्याला दक्षिण ध्रुव असं आपण म्हणतो, दक्षिण ध्रुव, दक्षिण ध्रुव, बरोबर आहे. आणि ही जी एकदम पृथ्वीच्या मध्यभागातून आडवी रेषा जी गेली आहे, आडवी रेषा, त्याला आपण काय म्हणतो, याला विषुववृत्त म्हणतात, याला विषुववृत्त असं आपण म्हणतो, किंवा याला आपण इक्वेटर म्हणतो, इक्वेटर, याला आपण इक्वेटर म्हणतो, क्लिअर मुद्दा. आणि याला 0 डिग्री असं नाव देऊन देतात, 0 डिग्री असं नाव देतात, 0 डिग्री, क्लिअर मुद्दा. 0 डिग्रीचं इक्वेटर किंवा 0 डिग्रीचं विषुववृत्त, बरोबर आहे. आणि हे अक्षरवृत्तसुद्धा आहे, बरं, हे अक्षरवृत्तच आहे, हे अक्षरवृत्त आहे, अक्षरवृत्त. अक्षरवृत्त म्हणजे काय, अक्षरवृत्त म्हणजे सिंपल नाही समजत असेल तर आडव्या रेषा, आडव्या रेषा, बरोबर आहे. आता या विषुववृत्ताच्या उत्तरेला गेलो आणि बरोबर आहे विषुववृत्ताच्या दक्षिणेला आलो तर अशा समांतर अशा आडव्या रेषा आहेत. म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला आपण अशी एक आडवी रेषा पाडून घेतली, याला नाव दिलं आपण 23.5 डिग्री अक्षरवृत्त, कळत आहे म्हणता, 23.5 डिग्रीचं अक्षरवृत्त, बरोबर. याला आपण काय म्हणतो, काय म्हणतात त्याला, विषुववृत्तापासून उत्तरेला असणाऱ्या 23.5 डिग्री अक्षरवृत्ताला काय म्हणतात, असा प्रश्न आलेला आहे. तो कोणता, कर्कवृत्त, बरोबर. याला आपण कर्कवृत्त असं आपण म्हणतो, कर्कवृत्त, कर्कवृत्त असं आपण म्हणतो, क्लिअर आहे. किंवा याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं म्हणतात, क्लिअर आहे. त्याच्यानंतर विषुववृत्ताच्या उत्तरेला पुन्हा 66.5 डिग्रीला अशी एक आपण लाईन पाडून घेतली, 66.5 डिग्री, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो याला आपण आर्टिक वृत्त, याला आपण आर्टिक वृत्त असं पण म्हणतो, आर्टिक वृत्त, आर्टिक वृत्त असं आपण म्हणतो. प्रश्न काय येतो माहिती आहे का, की प्रश्न येतो की विषुववृत्ताच्या उत्तरेला 66.5 डिग्री अक्षरवृत्ताला काय म्हणतात असा प्रश्न येतो, ठीक आहे. मग त्या 66.5 डिग्रीला आर्टिक वृत्त म्हणतो. आणि त्याच्यानंतर इथे जर गेलो आपण तर इथे, बरोबर, इथे आता ती रेषा पाळता येणार नाही ना, म्हणून त्याला बिंदू असं देतात, बिंदू, बिंदू समांतो आहे, बरोबर. याला आपण म्हणतो 90 डिग्रीचं अक्षरवृत्त आहे, 90 डिग्रीचं अक्षरवृत्त,
बरोबर, आणि त्याला नाव काय दिलं आपण, उत्तर ध्रुव. त्याला उत्तर ध्रुव असं म्हटलं जाते. ठीक आहे मुद्दा, बरोबर. काय म्हटलं आपण, विषुववृत्ताच्या उत्तरेला गेलो तर 23.5व्या डिग्रीला कर्कवृत्त असं आपण म्हणतो. ठीक आहे, 23.5च का घेतला आपण, तर पृथ्वी ही आपली 23.5 डिग्री पूर्वेला झुकलेली आहे, पूर्वेला कललेली आहे, टिल्ट झालेली आहे. त्याच्यामुळे 23.5 डिग्रीचं जे काही अक्षवृत्त आहे त्याला कर्कवृत्त म्हणतो. आणि कर्कवृत्त का मॅटर करतो, तर कर्कवृत्त हे भारतामधून सुद्धा गेलेलं आहे. कर्कवृत्त किती राज्यामधून, भारताच्या एकूण 7 नाही रे 8 राज्यातून. आपण घेऊ पुढे ते, बरोबर. पृथ्वीच्या एकूण म्हणजे पृथ्वीच्या म्हणण्यापेक्षा भारतातील एकूण 8 राज्यामधून गेलेला आहे. आणि त्याची ट्रिकसुद्धा आहे आपल्याकडे, बरोबर. मित्र माझा राघू छाप ही ट्रिक आहे, ज्याच्यावरून ते आपल्याला 8ही राज्य लक्षात राहतात. बाकी डोकं लावायचं गरज नाही, बरं. डायरेक्ट ते ट्रिक आहे, प्रश्न सोडवायचा, पुढं चालायचं. क्लिअर मुद्दा, बरोबर. काय म्हटलं आपण, विषुववृत्ताच्या उत्तरेला 23.5 डिग्रीची जी आडवी रेषा आहे त्याला आपण कर्कवृत्त म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 66 डिग्रीची जी आडवी रेषा आहे त्याला आपण आर्टिक वृत्त म्हणतो. त्याच्यानंतर 90 डिग्रीची आडवी रेषा आहे. आता ते 90 डिग्रीची आडवी रेषा आपल्याला काढता येत नाही, म्हणून त्याला आपण बिंदू समान आपण देतो, त्याला आपण उत्तर ध्रुव असं आपण म्हणतो. कळत आहे मुद्दा, बरोबर. त्यानंतर महत्त्वाचं, आता ज्या प्रकारे आपण विषुववृत्ताच्या उत्तरेला न्याय दिला तसा आपल्याला विषुववृत्ताच्या दक्षिणेला सुद्धा न्याय द्यावं लागेल, बरोबर आहे. मग तसंच आपण इथे सुद्धा त्या रेषा पाडून घेऊ. क्लिअर, इथे सुद्धा त्या रेषा पाडून घेतो मी. हे आहे 23.5 डिग्रीची ही रेषा. ठीक आहे, ही 66 डिग्रीची रेषा आणि ही जी आहे हे 90 डिग्रीचं, ज्याला आपण बिंदू समान मानतो. ठीक आहे, मग इथे लिहितो मी, हे आहे 23.5 डिग्री दक्षिण. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, याला मकर वृत्त असं म्हटलं जातं. मकर वृत्त, याला मकर वृत्त आपण असं म्हणतो. क्लिअर मुद्दा. त्यानंतर 66 डिग्री दक्षिणेकडे, 66 डिग्री दक्षिणेकडे जी अक्षवृत्त आहे त्याला आपण काय म्हणतो, अंटार्क्टिका वृत्त. अंटार्क्टिका वृत्त, इथं अंटार्क्टिका नावाचा खंडसुद्धा आहे, बरोबर ना, अंटार्क्टिका खंडसुद्धा आहे. ठीक आहे, आणि हे जी 90 डिग्रीची जी अक्षवृत्ताची रेषा आहे त्याला आपण बिंदू समान मानतो. यालाच आपण दक्षिण ध्रुव असं आपण म्हणतो, दक्षिण ध्रुव. क्लिअर मुद्दा, काय म्हणतो आपण त्याला, दक्षिण ध्रुव असं आपण म्हणतो, बरोबर. तर हे सगळे आडव्या रेषा ज्या आपण पाडल्या, बरोबर, ज्या काही ह्या ज्या आडव्या रेषा आहेत या सर्व आडव्या रेषांना आपण काय म्हणतो, यालाच अक्षवृत्त असे आपण म्हणतो. काय म्हणतो याला आपण, अक्षवृत्त. यालाच आपण अक्षवृत्त किंवा इंग्लिशमध्ये त्याला लॅटिट्यूड असं आपण म्हणतो. लॅटिट्यूड, लॅटिट्यूड असं आपण म्हणतो. क्लिअर, लॅटिट्यूड असं आपण म्हणतो. एवढा मुद्दा क्लिअर झाला, बरोबर. आता महत्त्वाचं बघा, आता हे जे प्रश्न विचारला की एकूण अक्षवृत्त पृथ्वीवर किती आहेत, एकूण पृथ्वीवर अक्षवृत्त किती आहेत, तर बघा इथे आपण 0 डिग्रीपासून तर वर गेलो तर एकूण 90 आहेत. ठीक आहे, आणि 0 डिग्रीपासून जर खाली आलो तर एकूण 90 आहेत. ठीक आहे ना, हे 0 डिग्रीचं आहे, विषुववृत्त म्हणतो आपण त्याला. आणि विषुववृत्तालाच बरोबर आहे काय म्हणतात, 0 डिग्रीचं अक्षवृत्त म्हणतात. प्रश्न काय येतो, खालीलपैकी 0 डिग्रीचं अक्षवृत्त कोणतं, 0 डिग्रीचं अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त. आणि हे जे विषुववृत्त आहे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. म्हणजे बघा, विषुववृत्ताच्या उत्तरेला गेलो तर इकडे किती आहेत, इकडे एकूण, बरोबर, विषुववृत्ताच्या उत्तरेला एकूण 90 अक्षवृत्त आहेत. 90 झाले ना इथून, बरोबर आहे, इथपर्यंत 90 आहेत. त्यानंतर विषुववृत्ताच्या दक्षिणेला आलो तर इकडे दक्षिणेकडे एकूण 90 झाले, बरोबर आहे. 90 आणि 90 किती, 180. आणि उरलेला एक विषुववृत्ताचा किती झाले, 181. म्हणजे एकूण किती, एकूण 181 अक्षवृत्त आहेत. हा झाला फॅक्च्युअल प्रश्न, 181 अक्षवृत्त. महत्त्वाचा मुद्दा आहे. क्लिअर एवढा मुद्दा, एकूण 181 अक्षवृत्त आहेत, 181. क्लिअर. त्यानंतर आता याचे काही वैशिष्ट्य आहेत. वैशिष्ट्य बघा, पहिली गोष्ट, सर्वात मोठं अक्षवृत्त जर म्हटलं तर कोणतं म्हणायचं, विषुववृत्त. विषुववृत्त हे सर्वात मोठं अक्षवृत्त आहे, बरोबर आहे. आणि विषुववृत्ताचा आकार म्हणजे हे एक तर समान अंतरावर आहेत. विषुववृत्त किंवा अक्षवृत्त हे एकमेकांना समान अंतरावर आहेत ना, परंतु त्याचा जर आकार पाहिला, आकार, लांबी, बरोबर, त्याची लांबी, बरोबर आहे, म्हणजे अक्षवृत्ताची लांबी ध्रुवाकडे जात असताना कमी होत जात आहे. क्लिअर नाही. इथे बघा, सर्वात जास्त लांबी कुठे असे आहे, सर्वात जास्त लांबी ही विषुववृत्तावर आहे, विषुववृत्ताची आहे, किंवा सर्वात मोठ्या अक्षवृत्ताची विषुववृत्त आहे ना. ठीक आहे, आणि जर आपण वर गेलो तर त्याची लांबी कमी होत जाते, परंतु समान अंतरावर आहेत, बरोबर. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. एकूण किती, एकूण 181 अक्षवृत्त आहेत. ठीक आहे, सर्व म्हणजे एकमेकांना अक्षवृत्त हे समांतर आहेत, परंतु त्यांची लांबी उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाताना त्यांची लांबी कमी होत जाते. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. आणि अक्षवृत्त का महत्त्वाचे आहेत, तर अक्षवृत्तावर आपल्याला तापमान कळते, तापमान, बरोबर आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे हा. क्लिअर, अक्षवृत्तावरून आपल्याला तापमान कळते.
ह्याच्यासाठी आपण अक्षवृत्त पाहतो. कळत आहे मुद्दा? अक्षवृत्तावरून आपल्याला काय कळते? तापमान कळते. तापमान टेम्परेचर, पर्जन्यमान, बरोबर. पर्जन्यमान सुद्धा आपण म्हणतो त्याला पर्जन्यमान. तापमान, पर्जन्यमान, ज्या ठिकाणी सर्वात जास्त तापमान आहे ना त्याच ठिकाणी सर्वात जास्त पाऊस सुद्धा आहे, बरोबर. कारण सांगतो, त्याचं कारण असं आहे. आता तापमान का महत्त्वाचं आहे ते आपण नंतर पाहणारच होतो तसं तशा पद्धतीनं, किंवा आपण ते नंतरच पाहू, बरोबर आहे. कारण याच्यावर तापमान कळते म्हणजे काय बघा. हा जो भाग आहे ना, कोणता भाग? हा जो भाग आहे म्हणजे कोणता? कर्कवृत्त आणि मकरवृत्त. कर्कवृत्त आणि मकरवृत्त हा जो भाग आहे याला आपण कोणता भाग म्हणतो? तर याला तापमान म्हणजे काही पृथ्वीचे काही तापमानाचे पट्टे पडतात, तापमान पट्टा आपण म्हणतो. ह्या भागाला उष्णकटिबंधीय असं पण म्हणतो. उष्णकटिबंधीय प्रदेश, उष्णकटिबंधीय प्रदेश, किंवा इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉपिकल एरिया म्हणतो आपण. ट्रॉपिकल एरिया, ट्रॉपिकल एरिया. कळत आहे मुद्दा? बरोबर. आणि जर तुम्ही पाहाल बघा, लक्षात घे, हे लक्षात घे, काय म्हणतो आपण? ह्या भागाच्या जसं जसं आपण वर जाऊ ना, किंवा ह्या भागाच्या म्हणजे उष्णकटिबंधीय पट्ट्याच्या आपण जसं उत्तरेला किंवा दक्षिणेला जाऊ, आपल्याला पाऊस, तापमान कमी दिसते. तापमान कमी आहे ना, इकडे खाली आलो तर बर्फच आहे, उत्तरेला गेलो तरी बर्फच आहे. त्याचं कारण काय? सर्वात जास्त तापमान किंवा सर्वात जास्त, समजा हा सूर्य आहे, हा सूर्य आहे आणि सूर्याची किरणं जर म्हणतो आपण, सूर्याची किरणे हे उष्णकटिबंधीय जो पट्टा आहे त्या उष्णकटिबंधीय पट्ट्यावर डायरेक्ट पडतात, थेट पडतात. त्याच्यामुळे इथे टेम्परेचर खूप जास्त आहे. आणि तापमान जर जास्त असेल तर पाण्याचं बाष्पीभवन जास्त असेल, इव्हॅपोरेशन जास्त असेल. आणि पाण्याचं बाष्पीभवन जास्त असेल तर त्याचं नंतर मग आपण काय म्हणतो? सांद्रीभवन होऊन पाणीसुद्धा जास्त पडतो. आणि पाणी जास्त पडत असेल तर वनस्पती जास्त काय म्हणतो तयार होतात. कळत आहे मुद्दा? म्हणून ज्या ठिकाणी टेम्परेचर जास्त आहे त्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त आहे, त्या ठिकाणी जंगलाचं प्रमाण जास्त आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आपण लागू असते. क्लिअर? म्हणजे हे गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि जसं जसं आपण उत्तरेला जाऊ तिकडे सूर्यप्रकाश पोहोचत नाही जास्त, सूर्यप्रकाश हा खूप जास्त जात नाही, बरोबर आहे. आणि म्हणून तिकडे काय म्हणतो? तापमान हे कमी प्रमाणात असते. क्लिअर मुद्दा? जसं आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये कर्कवृत्ताच्या खाली जे काही देश आहेत तिथे तापमान खूप जास्त प्रमाणात आहे. आणि कर्कवृत्ताच्या जर वर गेलो आपण, जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, तिकडे तापमान खूप जास्त आहे का? खूप जास्त नाहीच आहे ना. क्लिअर मुद्दा? तर हे सगळं कशामुळे आहे? हे सगळं आहे आपल्या अक्षवृत्तामुळे किंवा तापमानाच्या पट्ट्यांमुळे. क्लिअर मुद्दा? अक्षवृत्त क्लिअर झालं. काय काय मुद्दे लक्षात ठेवायचे इथे? अक्षवृत्तावरून काय करते? आपल्याला तापमान करते, बरोबर आहे. सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं? विषुववृत्त. विषुववृत्ताला आपण अजून काय म्हणतो? 0 डिग्रीचं अक्षवृत्त आपण म्हणतो. ठीक आहे. एकूण किती? 181, बरोबर आहे. त्यानंतर सर्व हे काय समान अंतरावर आहे, समान अंतरावर, बरोबर आहे. परंतु त्याची लांबी जर पाहिली तर ध्रुवाकडे जात असताना म्हणजे विषुववृत्तापासून ध्रुवाकडे आणि विषुववृत्तापासून दक्षिण ध्रुवाकडे, उत्तर आणि दक्षिण दोन्ही ध्रुवाकडे जात असताना त्यांची लांबी कमी कमी होत जाते. एवढा मुद्दा क्लिअर आहे, बरोबर आहे. तर एवढा मुद्दा फक्त अक्षवृत्तासंबंधी लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे. हे अप्लिकेशन आपण पुढे पाहणार आहोत. जेव्हा 2 कॉन्सेप्ट आहेत ना, कोणत्या माहिती आहे का? ते पोलीस भरतीला विचारतात बघा, सर्वात मोठा दिवस कोणता, सर्वात लहान दिवस कोणता, बरोबर आहे. MPSCला तसं नाही विचारत. MPSCला थोडेसे शब्द फिरवतात. पोलीस भरती आणि MPSCमध्ये काही तर फरक करावा लागेल ना, बरोबर आहे. MPSCला थोडेसे फरक विचारतात, म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, शब्द फिरवतात आणि म्हणतात विषुवदिन, उन्हाळी विषुवदिन कधी आहे? विषुवदिन, उन्हाळी विषुवदिन किंवा हिवाळी विषुवदिन, आलं लक्षात, बरोबर आहे. हे असे शब्द वापरतात. म्हणजे ते काहीच नाही, तिथे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस आहे. म्हणजे गंगाधर शक्तिमान म्हणतो ना आपण, तर गंगाधर शक्तिमान म्हणजे इथं फक्त शब्द फिरवते. MPSC फक्त शब्द फिरवते, बरोबर आहे. म्हणजे ही जी कॉन्सेप्ट आहेत ह्या कॉन्सेप्ट सरळ सेवा असो, पोलीस भरती किंवा कोणत्याही पद्धतीच्या एक्झाम दिल्या तर बेसिक आहे ना. ठीक आहे मुद्दा. याच्यानंतर ते अप्लिकेशन आहे बघ, बरोबर आहे, जे आपण उद्याच्या लेक्चरला पाहू आपण ते. क्लिअर आहे? एवढा मुद्दा क्लिअर झाला अक्षरवृत्ताचा. आता आपण रेखावृत्ताकडे जाऊ. रेखावृत्ताचा विचार केला आपण, जशा प्रकारे आपण अक्षवृत्त पाहिलो तशा प्रकारे आपण रेखावृत्त पाहू. ही आपली पृथ्वी आहे, ठीक आहे. पृथ्वीचा आकार अजून एकदा जिओइड शेप, ठीक आहे. आता ज्या प्रकारे आपण मगाशी आडव्या रेषा पाडून घेतल्या होत्या त्याला आपण अक्षवृत्त असं आपण म्हटलं. याला आपण काय करू, याला आपण अशी उभी रेष पाडू, उभी रेष. क्लिअर? आता ही अशी उभी रेष म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुवापासून आणि दक्षिण ध्रुवापर्यंत गेलेली जी उभी रेषा आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्या रेषेला म्हणतात 0 डिग्रीचं रेखावृत्त. 0 डिग्रीचं रेखावृत्त किंवा त्याला मूळ रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त असं आपण म्हणतो. मूळ रेखावृत्त किंवा इंग्लिशमध्ये त्याला प्राईम मेरिडियन म्हणतात. प्राईम मेरिडियन असं आपण म्हणतो.
क्लिअर मुद्दा, बरोबर. आणि या 0 डिग्रीच्या मूळ रेखावृत्तामुळे, क्लिअर आहे, या पृथ्वीचे पुन्हा 2 भाग झाले ना, पुन्हा 2 भाग झाले, बरोबर. हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण पूर्व गोलार्ध. हा आहे पूर्व गोलार्ध, क्लिअर मुद्दा. आणि याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो पश्चिम गोलार्ध. हा पश्चिम गोलार्ध आहे, पश्चिम गोलार्ध. म्हणजे सिंपल काय लक्षात ठेवायचं आहे, सिंपल मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात. एक आहे पूर्व गोलार्ध आणि दुसरा कोणता, पश्चिम गोलार्ध. हे 2 भाग पडतात. उत्तर आणि दक्षिण गोलार्धामधून ही 0 काय म्हणतो मूळ रेखावृत्त हे गेलेलं आहे, त्याच्यामुळे 2 भाग आपल्याला पडलेले आहेत. क्लिअर. आता हे रेखावृत्त एकूण आहेत किती, क्लिअर. रेखावृत्त एकूण आहेत किती, तर अशा प्रकारे हे फुटबॉलसारखी एक रचना असते बघा. अशा प्रकारे समजा आपण रेखावृत्त इथं पाडून घेतले, अशा प्रकारचे हे रेखावृत्त आपण पाडून घेतले तर बरोबर इथे काय फुटबॉलसारखी एक रचना दिसते, क्लिअर ना. फुटबॉलसारखी एक रचना आहे, क्लिअर. आता हे रेखावृत्त एकूण आहेत किती, तर ह्या बाजूला जर पाहिलो तर इकडे 180 आहेत, कळत आहे मुद्दा. आणि इकडे 180 आहेत, इकडे 180 आणि तिकडे 180. म्हणजे काय, सिंपल बघा, सिंपल आधी लक्षात दे, हे 0 डिग्रीचं रेखावृत्त जे आपल्याला दिसत आहे, ठीक आहे. मग इकडे आपण मोजत गेलो, हे 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री 4 डिग्री 5 डिग्री असं करत करत एकदम 180 डिग्रीपर्यंत, बरोबर. आणि 180 डिग्रीचं रेखावृत्त जे आहे ते 0 डिग्रीच्या एकदम अपोजिटला आहे, कळत आहे मुद्दा, बरोबर. समजा हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे, 0 डिग्रीचं. मग इथे 1 2 3 4 5 6 7 8 असं करत करत 180 इकडे मागं आलो, बरोबर आहे. पुन्हा इकडे 1 आहे, ठीक आहे, 0 डिग्री आहे. 1 2 3 4 5 6 असं 180 डिग्री एकदम विरुद्ध दिशेला आहे, कळत आहे मुद्दा, बरोबर आहे. आणि 180 आणि 180 एकूण किती झाले बघ, 360 रेखावृत्त हे आपल्या पृथ्वी तलावर आहेत किंवा पृथ्वीवर आहेत आपल्या, क्लिअर मुद्दा. आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक लक्षात ठेवायचं, हे जे 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त आहे ना, त्याच्या एकदम अपोजिटला किती डिग्रीचं आहे, ते 180 डिग्रीचं आहे. त्या 180 डिग्रीच्या रेखावृत्ताला काय म्हणतात, त्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय वार रेषा. त्या 180 डिग्रीच्या रेखावृत्तावरून समजतात, 180 डिग्रीच्या रेखावृत्तावरून आंतरराष्ट्रीय वार आणि दिनांक म्हणतो ना, वार आणि दिनांक किंवा इंटरनॅशनल डेटलाईन हे 180 डिग्री रेखावृत्ताच्या वरून गेलेलं आहे, बरोबर. 0 डिग्री रेखावृत्त का महत्त्वाचं आहे, 0 डिग्री रेखावृत्त याला आपण मूळ रेखावृत्त म्हणतो, त्यालाच आपण प्राईम मेरिडियन असं पण म्हणतो. आणि कुठून गेलेलं आहे, हे गेलं आहे लंडनमधल्या ग्रीनिच शहरामधून, बरोबर. लंडनमधल्या ग्रीनिच शहरामधून. ग्रीनिच शहरामध्ये एक लॅबोरेटरी आहे, रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल लॅबोरेटरी. त्या लॅबोरेटरीमधून गेलेला आहे, क्लिअर मुद्दा. आणि हे का महत्त्वाचं आहे आपण माहिती आहे का, तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. हे का महत्त्वाचं आहे आपल्याला, तर ह्या बरोबर या ग्रीनिचमधून गेलेल्या मूळ रेखावृत्तावरून जगाच्या घड्याळी सेट झालेल्या आहेत, जगाच्या घड्याळी सेट झालेल्या आहेत, क्लिअर मुद्दा, बरोबर. यांना आपण काय म्हणतो, यांना 0 डिग्रीचं रेखावृत्त किंवा मूळ रेखावृत्त आपण असं म्हणतो, क्लिअर मुद्दा. आणि जगाच्या ज्या घड्याळी म्हणतो, ठीक आहे मुद्दा, ते ह्या मूळ रेखावृत्तावरून ठरवतात, बरोबर. म्हणजे काय, सिंपल. तर आता एक प्रश्न असा पडतो की भारतामध्ये बघा, लंडनमध्ये समजा 12 वाजले असतील, तर भारतामध्ये किती वाजले असतात असा प्रश्न येतो ना. किंवा आपल्याकडे म्हणतो ना आपण, लंडनपेक्षा आपण 5.5 तास पुढे आहोत. 5.5 तास पुढे आहो म्हणजे काय, 5.5 तास पुढे म्हणजे कसं, सूर्य 5.5 तास लेट होणार. 5.5 तास पुढे म्हणजे कसं, बरोबर. म्हणजे सिंपल असा मुद्दा आहे, ठीक आहे. सिंपल मी इथे लिहितो, आपल्या भारतामधून, ठीक आहे, आपल्या भारतामधून जर आपण विचार केला तर 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून आपण भारताची प्रमाण वेळ ठरवत असतो. हे जगाचे प्रमाण वेळ झाले, जागतिक प्रमाण वेळ म्हणतात त्याला, ग्रीनिच मीन टाईम, बरोबर. ग्रीनिच मीन टाईम या 0 डिग्री रेखावृत्तावरून करतो आपण. म्हणजे मूळ रेखावृत्तावरून काय म्हणतो, जगाचा जागतिक प्रमाण वेळ 0 डिग्री मूळ रेखावृत्ताने आपण करत असतो. परंतु भारताची जी प्रमाण वेळ आहे ते कोणत्या रेखावृत्तावरून ठरते जर असा प्रश्न आला तर ते 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाण वेळ ठरलेली आहे, क्लिअर मुद्दा. किती, 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाण वेळ ठरलेली आहे. मग कशी, बघा, सिंपल जर आपण विचार केला ना, हे अशा प्रकारचा आपला भारताचा नकाशा आहे. बघा, हे भारताचा आपण जर नकाशा अशा प्रकारचा पाहिला तर काय म्हणतो आपण, हे समजा इथे लक्षात येईल थोडंसं,
हे समजा 0 डिग्रीचं मूळ रेखावृत्त आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे, समजा या 0 डिग्रीच्या मूळ रेखावृत्ताच्या जर आपण पूर्व दिशेला गेलो ना, पूर्व दिशेला जर गेलो तर टाईम हा प्लस होतो, बरोबर आहे. ईस्ट इंडिया कंपनी आली होती आपल्या देशात, ईस्ट इंडिया कंपनी. त्याला ईस्ट इंडिया का म्हटलं? कारण ब्रिटनच्या भारत हा पूर्व दिशेला आहे म्हणून त्याला ईस्ट इंडिया असं नाव दिलेलं आहे ना. कळत आहे मुद्दा? ईस्ट इंडिया म्हणण्याचं कारण काय, तर भारत देश हा ब्रिटनच्या पूर्व दिशेला आहे म्हणून त्याला ईस्ट इंडिया नाव दिलं असतं. कळत आहे मुद्दा? जर पश्चिमेला असतं तर वेस्ट इंडिया दिलं असतं. सिंपल, क्लिअर मुद्दा. बरोबर. इथं म्हणजे काय, 0 डिग्री मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेला गेलो तर टाईम हा प्लसमध्ये काउंट होतो आणि पश्चिमेला आलो, पश्चिम दिशेला, तर टाईम जो आहे टाईम हा मायनसमध्ये काउंट होतो, मायनसमध्ये. बरोबर. पूर्व दिशेला गेलो तर प्लसमध्ये काउंट होतो आणि मायनस दिशेला गेलो तर मायनसमध्ये काउंट होतो. क्लिअर मुद्दा. तर भारतामधून बघा, भारतामधून जर विचार केला तर इथे बरोबर आहे भारताचं काय म्हणतो आपण, ही आहे पूर्व दिशा, हे पूर्व दिशा झाली. क्लिअर. ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा, ही पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा आहे. क्लिअर मुद्दा. बरोबर. आणि भारतामध्ये अति पश्चिमेकडचं रेखावृत्त जर विचारलं तर ते 68 डिग्रीचं आहे, 68 डिग्री पूर्व रेखावृत्त. क्लिअर मुद्दा. 68 डिग्री पूर्व रेखावृत्त हे भारताचं अति पश्चिमेकडचं रेखावृत्त आहे आणि भारताचं अति पूर्वेकडचं रेखावृत्त जर विचारलं तर ती किती आहे, 97 डिग्री पूर्व रेखावृत्त. 97 डिग्री. क्लिअर मुद्दा. बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे भारताची प्रमाणवेळ जी आहे, भारताची प्रमाणवेळ आपण काय म्हणतो, 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त आणि भारताची प्रमाणवेळ आपण काढत असतो. आणि भारताची प्रमाणवेळ बघा, हे 82.5 डिग्री या रेखावृत्तावरून काढले जाते. 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ काढतो आपण. क्लिअर आहे. आणि प्रमाणवेळ किती, ती 5.5 तास पुढे आहे, 5.5 तास पुढे. आता कसं रे 5.5 तास पुढे म्हणजे कसं, कन्फर्म कसं बरं, 5.5 तास कसं. आणि अजून एक गोष्ट, हे जे 82.5 डिग्रीचं पूर्व रेखावृत्त आहे, ठीक आहे, एकूण 5 राज्यामधून गेलं आहे, भारतातले एकूण 5 राज्यातून गेलेला आहे. प्रश्न काय येतो आपल्याला, बरोबर, की भारताची प्रमाणवेळ किंवा 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेलेलं नाही, म्हणजे 5ही राज्य लक्षात ठेवायला लागेल ना. बरोबर. त्यासाठी एक ट्रिक आहे. ठीक आहे. 5 राज्यामधून गेलं, 5 राज्यातून गेलेला आहे. ठीक आहे. त्यासाठी ट्रिक लक्षात ठेवायची कोणती, UP इन कोमा, उत्तर प्रदेश कोमामध्ये गेला आहे असं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर मुद्दा. UP इन कोमा असं लक्षात ठेवायचं, UP इन कोमा. मग कोणते कोणते देश आहे, एक आहे उत्तर प्रदेश, बरोबर मुद्दा, एक उत्तर प्रदेश आहे, UP मिर्झापूरमधून गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे छत्तीसगड. कोणता देश आहे तो, सॉरी कोणतं राज्य आहे ते, छत्तीसगड. त्यानंतर आहे ओडिसा. तर मुद्दा. बरोबर. त्यानंतर इकडे आहे मध्य प्रदेश. त्यानंतर ए वरून लक्षात ठेवायचं आंध्र प्रदेश. कोणते कोणते राज्य, उत्तर प्रदेश, बरोबर, छत्तीसगड, ओडिसा, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश, अशा 5 राज्यामधून भारताची प्रमाणवेळ गेलेली आहे. आणि 5.5 तास पुढे म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, एकदम सिंपल सांगतो इथे मी. क्लिअर. पुढच्या स्लाईडवर घेऊ आपण. आता 5.5 तास पुढे म्हणजे कसं ते आपण सिद्ध करून दाखवू. म्हणजे किती, 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त म्हणजे भारत देश हा 5.5 तास पुढे आहे, 5.5 तास पुढे, 5.5 तास पुढे आपण असं म्हणतो ना. क्लिअर. म्हणजे काय, तर हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे, याला आपण काय म्हणतो, मूळ रेखावृत्त म्हणतो. याला आपण मूळ रेखावृत्त असं आपण म्हणतो. क्लिअर आहे. आणि हे कुठून गेलेलं आहे, लंडनमधल्या ग्रीनिच नावाच्या शहरामधून. ठीक आहे. बरं. त्यानंतर महत्त्वाचं, आता जसं जसं आपण पूर्वेकडे जाऊ टाईम काय होणार, प्लसमध्ये काउंट होणार, बरोबर. आणि जसं जसं आपण पश्चिमेकडे जाऊ तसं काय होणार, टाईम हा मायनसमध्ये काउंट होणार. ठीक आहे. म्हणजे 0 डिग्रीच्या मूळ रेखावृत्तावर समजा मी म्हटलं की 12 वाजलेत, दुपारचे 12 वाजलेत. ठीक आहे मुद्दा. बरोबर आहे. त्यानंतर इथे बघा, हे 1 डिग्रीचं रेखावृत्त असेल, हे 2 डिग्रीचं रेखावृत्त असेल, हे 3 डिग्रीचं रेखावृत्त असेल, असं करत 82 डिग्रीपर्यंत आलो ना आपण, बरोबर. 82 डिग्रीपर्यंत आलो. क्लिअर. आणि इथं महत्त्वाचा कॉन्सेप्ट अशी आहे की कोणत्याही 2 रेखावृत्ताच्या दरम्यान 4 मिनिटाचा फरक असतो. 4 मिनिटं म्हणजे पृथ्वीला एक रेखावृत्त फिरायसाठी, क्लिअर मुद्दा, म्हणजे पृथ्वीला इथून इथपर्यंत जाण्यासाठी 4 मिनिटाचा कालावधी लागतो, 4 मिनिटाचा कालावधी. क्लिअर मुद्दा. म्हणजे पृथ्वीला 1 डिग्री रेखावृत्त फिरायला 4 मिनिटं लागतात, 4 मिनिटं. क्लिअर. किती मिनिटे, 4 मिनिटे लागतात, 4 मिनिटं लागतात. हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीला इथून इथपर्यंत जातपर्यंत, क्लिअर, म्हणजे किती वेळ लागतो, 12 वाजून 4 मिनिट. क्लिअर मुद्दा. बरोबर. त्यानंतर दुसऱ्या नंबरच्या रेखावृत्तापर्यंत जातपर्यंत किती वेळ लागेल, 12 वाजून 8 मिनिट लागेल. इथे 12 वाजून 8 मिनिट, इकडे किती, 12 वाजून 12 मिनिट लागेल.
कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. आता आपण काय करणार बघा, सिंपल. तर आपण हे इथे 1 डिग्रीचं नाही घेऊ, डायरेक्ट आपण 15 डिग्री घेऊ. का 15 डिग्री? तर लक्षात घ्यायचं, 15 डिग्री आपण का घेणार आहे? समजा आपण म्हटलं की 1 डिग्रीला 4 मिनिटाचा फरक आहे ना. क्लिअर मुद्दा? 1 डिग्रीला किती? 4 मिनिटाचा फरक आहे. जर आपण 15 डिग्री जर घेतलो तर एका 1 डिग्रीला किती फिरतो? 4 मिनिट. त्याला आपण 4ने समजा गुणाकार केलो तर 60 मिनिट. म्हणजे पृथ्वीला, क्लिअर, पृथ्वीला 15 डिग्री फिरण्यासाठी 1 तास लागतो. क्लिअर आहे? किंवा आपण असंही म्हणू शकतो की पृथ्वी ही एका तासामध्ये 15 डिग्री फिरते. 15 डिग्री स्वतःभोवती फिरते. 15 डिग्री. क्लिअर मुद्दा? बरोबर. 15 डिग्री स्वतःभोवती एका तासामध्ये फिरते. क्लिअर मुद्दा? बरोबर. आता 15 डिग्री कसं काढतो आपण? सिंपल ना. पृथ्वीला बघा, आपण काय म्हणतो, पृथ्वी स्वतःभोवती 360 डिग्री स्वतःभोवती फिरते म्हणतो आपण. आणि स्वतःभोवती फिरायला पृथ्वीला किती वेळ लागतो? 24 तास लागतो ना. बरोबर. 360 डिग्री स्वतःभोवती फिरत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीला एकूण 24 तास लागत असेल. 24 तास. सरळ 24चा भाग द्यायचा. 360मध्ये किती वेळ जातो? 24चा भाग 15 वेळ जातो. सिंपल आहे. म्हणजे एका तासामध्ये पृथ्वी ही 15 डिग्री स्वतःभोवती फिरते. 15 डिग्री. जर 24 तासामध्ये 360 डिग्री फिरत असेल तर एका तासात किती? गणिताचा प्रश्न येतो. सिंपल एवढा मुद्दा. क्लिअर आहे? म्हणजे काय, समजा मी हे 15 डिग्रीचं रेखावृत्त म्हटलं, हे 15 डिग्रीचं आहे. ठीक आहे. हे आपण म्हटलं 30 डिग्रीचं आहे. ठीक आहे. हे आपण म्हटलं 45 डिग्रीचं आहे. हे आपण म्हटलं 60 डिग्रीचं आहे. ठीक आहे. हे म्हटलं आपण 75 डिग्रीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे म्हटलं आपण की डायरेक्ट आपण म्हणतो 75 आणि हे आहे 82.5 डिग्रीचं. 82.5 डिग्रीचं. क्लिअर मुद्दा? बरोबर. म्हणजे 15 डिग्रीवर आपण काय म्हणतो, 15 डिग्री फिरायला किती वेळ लागतो? 1 तास. म्हणजे इथे किती वाजले असतील? 15 डिग्रीला 1 वाजला असेल रे. बरोबर. इथे 1 वाजला असेल, इथे 2 वाजला असेल, इथे 3 वाजले असतील, इथे 4 वाजले असतील, इथे 5 वाजले असतील. म्हणजे 75 डिग्रीपर्यंत 5 वाजले असतील. बरोबर. आणि 82.5 म्हणजे कसं, तर 1 डिग्री फिरायला किती वेळ लागतो? 4 मिनिटाचा वेळ लागतो. ठीक आहे. किंवा आपण सिंपल करू ना, 75 पासून आपण समजा 80 डिग्रीचं रेखावृत्त घेतलं, म्हणजे 5 डिग्री रेखावृत्त. ठीक आहे. 5 डिग्री फिरायला किती वेळ लागतो? 4 पंचे 20 मिनिटं. बरोबर आहे. म्हणजे इथे किती? 5 वाजून 20 मिनिटं 80 डिग्री रेखावृत्तापर्यंत फिरायला. बरोबर. किती वाजतात? 5 वाजून 20 मिनिटं लागतात. ठीक आहे. उरले किती? 82.5 म्हणजे अडीच डिग्री उरला आहे. मग 2.5 डिग्रीला सिंपल आपल्याला काय करायचं? 2.5 डिग्रीला, ठीक आहे, 2.5 डिग्रीला गुणिले 4 करा, म्हणजे 4 मिनिटं लागतात ना. किती येईल ते? 10. बरोबर आहे. 10 मिनिटं म्हणजे असे करून एकूण बघा 5 तास म्हणजे 5.5 तास कालावधी म्हणजेच 82.5 डिग्री पूर्वरेखावृत्त. हे असं काउंटिंग करतात ते. क्लिअर मुद्दा? आणि पश्चिमेकडे जर गेलो तर पश्चिमेकडे काय होतो? टाईम हा मायनस होतो. बरोबर आहे. तर एवढी गोष्ट हे अजून आपण पुढे पाहणार आहोत. कुठं माहिती आहे का? इंडियन स्टँडर्ड टाईम किंवा लोकल टाईम म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय वार रेषा आणि दिनांक रेषा म्हणजे काय, हा प्रश्न येतो. बरोबर आहे. MPSC सारख्या परीक्षेला कोणता प्रश्न आलेला आहे की आंतरराष्ट्रीय वार रेषा आणि दिनांक रेषा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून गेलेला आहे, असा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर 2 मिनिटात थोडासा भाग झालेला जो आहे तो थोडासा रिवाईज करून घेऊ आपण इकडे. हा जो भाग आहे त्याचे काही वैशिष्ट्य सांगायचे आहेत मला. ठीक आहे ना. वैशिष्ट्य म्हणजे काय म्हणतो आपण? रेखावृत्त म्हणजे काय म्हणतो? रेखावृत्त म्हणजे उभी रेषा, सरळ लक्षात ठेवायचं, उभी रेषा किंवा उत्तर दक्षिण जाणाऱ्या. ठीक आहे. आणि विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या, बरोबर आहे, रेषेला आपण काय म्हणतो? रेखावृत्त असं आपण म्हणतो. त्याला आपण मूळ रेखावृत्त आपण असं म्हणतो. ठीक आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा एकूण किती आहे? 360 आहेत. बरोबर. 0 डिग्रीचं जे मूळ रेखावृत्त कुठून गेलेलं आहे? ते लंडनमधल्या ग्रीनिच शहरामधून गेलेलं आहे. त्याला प्राईम मेरिडियन म्हणतो. आणि जगाच्या घड्याळी या रेखावृत्तावरून ठरलेल्या आहेत. क्लिअर मुद्दा? आणि एकूण किती? 360. आणि यांचा जो आकार आहे ना, आकार, क्लिअर मुद्दा, यांचा आकार सर्वांचा आकारासारखा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि इथून जर विचार केला तर सर्वात जास्त जे अंतर आहे, अंतर 2 रेखावृत्तामधलं सर्वात जास्त अंतर हे विषुववृत्तावर असते. इथं बघा सर्वात जास्त अंतर हे इथे आहे. इथे हा जो भाग आहे ना, इथे सर्वात जास्त अंतर आहे ना. इथे अंतर कमी होत चाललं आहे. आणि सर्वात जास्त अंतर म्हणजे किती असते? तर 111 किलोमीटर. हे फॅक्च्युअल गोष्ट आहे थोडीशी. 111 किलोमीटर विषुववृत्तावर 2 रेखावृत्तातील अंतर खूप जास्त असते. म्हणजे किती? 111 किलोमीटर. क्लिअर मुद्दा? बरोबर आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, जसं आपण अक्षरवृत्तावरून काय कळते रे आपल्याला? अक्षरवृत्तावरून काय कळते आपल्याला? तापमान. अक्षरवृत्तावरून तापमान कळते ना, तसं रेखावृत्तावरून आपल्याला काय कळते? वेळ निश्चिती करता येते. वेळ निश्चिती करता येते. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. टाईम कळतो आपल्याला, टाईम. क्लिअर आहे. तर हे होतं आपलं. बरोबर. कोणता भाग? पृथ्वीच्या गती पाहिल्या आपण, परिवलन, परिभ्रमण. ठीक आहे. आणि मग अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. क्लिअर.
काही वाटलं तर तसंही आपण नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, नोट्स आपण देणार आहोत, काही विषय नाही त्याचा, पण एवढे कॉन्सेप्च्युअल थोड्याशा गोष्टी समजल्या पाहिजे, कारण ते पुढे जाऊन पुन्हा अजून आपण जेव्हा कॉन्सेप्टमध्ये अजून खोलामध्ये जाऊ तेव्हा ह्या गोष्टी आपल्याला कामात येतील. ठीक आहे ना? ठीक आहे, चलो आपण उद्या भेटू.